राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत अशा दोन पिकांबद्दल जे पावसाळ्यात तुमचं नशीब बदलू शकतात। मिरची आणि कोथिंबीर। बियाण्यांच्या निवडीपासून ते थेट बाजारात विक्री करेपर्यंतचं पूर्ण नियोजन आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया। 1. मिरची लागवड व्यवस्थापन। बियाणे आणि जाती। पावसाळ्यासाठी तेजा 4, अग्निरेखा किंवा सितारा यांसारख्या वाणांची निवड करा। प्रति एकरी 60 ते 80 ग्रॅम बियाणे लागते। रोपवाटिका। बियाणे थेट शेतात न लावता प्रथम गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करा। 4 ते 5 आठवड्यांनी रोपे मुख्य शेतात लावण्यासाठी तयार होतात। लागवड पद्धत। पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून बेड पद्धतीचाच वापर करा। 2 बेडमधील अंतर 4 फूट आणि 2 रोपांमधील अंतर 1.5 ते 2 फूट ठेवा। शक्य असल्यास मल्चिंग पेपरचा वापर करा। खत व्यवस्थापन। लागवडीच्या वेळी DAP आणि सल्फर द्या। रोपे सेट झाल्यावर नत्र आणि पोटॅशयुक्त खते द्या। कीड व रोग नियंत्रण। पावसाळ्यात चुरडामुरडा मोठ्या प्रमाणात येतो। यासाठी पांढरी माशी आणि फुलकिड्यांचे नियंत्रण करण्यासाठी पिवळे व निळे चिकट सापळे लावा। बुरशीसाठी दर 10 ते 15 दिवसांनी बोर्डो मिश्रण किंवा 22 ची फवारणी करा। उत्पन्न। लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांनी तोडणी सुरू होते। पावसाळ्यात मिरचीला दर चांगले मिळत असल्याने हे पीक 6 ते 8 महिने चांगले पैसे देते। 2. कोथिंबीर व्यवस्थापन। बियाणे। पावसाळ्यासाठी मल्टेक्ट जास्त तोडणी देणारे किंवा कस्तुरी वाण उत्तम आहे। एकरी 15 ते 20 किलो बियाणे धणे लागते। बीज प्रक्रिया। धणे खोडून 2 शकले करा। पेरणीपूर्वी त्यांना बुरशीनाशकाची उदा कार्बेंडाझिम प्रक्रिया करा, ज्यामुळे पावसाळ्यात बी कुजणार नाही। लागवड। कोथिंबीर पेरताना जमीन भुसभुशीत असावी। पावसाळ्यात सपाट वाफ्यांपेक्षा बेडवर किंवा सरी वरंब्यावर कोथिंबीर पेरणे जास्त फायदेशीर ठरते, कारण जास्तीचे पाणी निघून जाते। खत व्यवस्थापन। कोथिंबीर हे कमी कालावधीचे पीक आहे। पेरणीच्या वेळी थोडे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे। उगवण झाल्यावर 15 दिवसांनी हलका युरियाचा डोस दिल्यास कोथिंबीर हिरवीगार आणि जोमदार वाढते। रोग नियंत्रण। पावसाळ्यात मर रोग आणि भुरी येते। यासाठी पाणी साचू देऊ नका आणि गरजेनुसार हलक्या बुरशीनाशकाची फवारणी करा। उत्पन्न। कोथिंबीर 35 ते 45 दिवसात तोडणीस तयार होते। पावसाळ्यात कोथिंबीरीची आवक कमी असल्याने बाजारभाव गगनाला भिडलेले असतात, त्यामुळे कमी क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळते। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच सपोर्ट करा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंट करून सांगा। धन्यवाद।